शिंदे बिंदे कोण आहे ते गद्दार आणि साहेब फेब्रुवारी महिन्यापासून तेव्हा लातूरमधल्या अहमदपूरमध्ये उद्धव ठाकरे सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकरी देखील आपली कैफियत आपल्या व्यथा या उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवतात। याकडे लक्ष असेल तुर्तास पुण्यातून एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी आता अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस पाठवलेली आहे। स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्काचे जे 2% रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय। 2% प्रमाणे 6 कोटी रुपये या कंपनीने मुद्रांक शुल्क म्हणून भरावे यासाठी कंपनीला ही नोटीस आता पाठवण्यात आली आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कामध्ये सवलत घेऊन फक्त 500 रुपये इतकंच मुद्रांक शुल्क भरलं होतं। या मुद्रांक शुल्क माफी असली तरी ती फक्त 5% एवढ्या रकमेसाठी आहे, पण पुणे शहरामध्ये 1% एलबीटी आणि 1% मेट्रो सेस म्हणून मुद्रांक शुल्क आकारलं जातं। मेट्रो सेस आणि एलबीटी अशी मिळून 2% मुद्रांक शुल्क याला माफी नाही किंवा सवलत नाही। त्यामुळे ही 2%नं होणारी 6 कोटींची रक्कम भरण्यासाठी ही नोटीस आता बजावण्यात आलेली आहे। आपल्या याबद्दलचे अधिकचे अपडेट मंदार गोंजारी देतोय। मंदार, आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग ऍक्शन मोडवर आले असं म्हणावं लागेल। नोटीस बजावण्यात आलेली आहे। या नोटीसमध्ये काय नेमकं म्हटलंय? खरं तर आपण पाहतो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातले एक अधिकारी निलंबित करण्यात आलेत या सगळ्या प्रकरणामध्ये। रवींद्र तारू तर त्यांचं नाव आहे आणि त्यानंतर आता हा विभाग ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला दिसून येतंय। आणि या नोटीसमध्ये हेच म्हटलं गेलंय की जे वेगवेगळ्या प्रकारचे सेस आहेत मेट्रोसाठीचा किंवा आणखी तर तो भरण्यात यावा, कारण हे जे काही सगळं प्रकरण आहे तर IT पार्क त्यासाठी उभारलं जाणार असं सांगून सवलती मिळवण्यात आल्या मुद्रांक शुल्क भरण्यापासून। मात्र या सवलतींच्या व्यतिरिक्त आणखी असे अनेक काही सेस आहेत की जे भरणं अपेक्षित होतं ते भरले गेले नाहीत असं या अधिकाऱ्यांना आढळल्यानंतर आता ही नोटीस अमेडिया कंपनीला बजावण्यात आली आहे आणि अमेडिया कंपनीकडून हे पैसे वसूल केले जातील असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। दीपक मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यात पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याच्या विरोधात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आता उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेकडून करण्यात येत आहे। एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांचे जे पुत्र आहेत पार्थ पवार यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात येतो आहे। अधिकचं बाजारभाव असलेली जी जमीन आहे ती पार्थ पवार यांच्या कंपनीनं कमी किमतीमध्ये विकत घेतली। याशिवाय याच्यासाठी जे मुद्रांक शुल्क होतं, जी स्टॅम्प ड्युटी होती ती देखील भरलेली नाही, किंबहुना ती माफ केल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। आणि हेच सगळे जे आरोप आहेत ते आता पुढे आल्यानंतर अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला होता। अजित पवारांनी मात्र यावर केवळ नो कमेंट्स इतकंच उत्तर दिलेलं होतं। तर त्यानंतर आता विरोधकांनी मात्र अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन पाहायला मिळतं आहे। अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। तेव्हा अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। ठिय्या आंदोलन आता या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात येते। अर्थात अजित पवारांचा जो बालेकिल्ला मानला जातो तो पुणेच मानला जातो। पुणे, बारामती प्रामुख्याने अजित पवारांची ताकद या भागामध्ये जास्त असल्याचं बोललं जात आहे। आणि अशातच आता पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आता विरोधकांना दरम्यान या आंदोलन